Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, in the previous video, we have seen the introduction of comprehension. Okay, what is the comprehension? हं, आपण काय काय म्हणजे नेमकं लक्ष कुठे द्यायला पाहिजे. ओके, वी शूड रीड केअरफुली द क्वेश्चन्स अँड ॲन्सर्स. वी शूड अंडरस्टँड द क्वेश्चन्स. ओके, आपल्याला काय नेमकं अंडरस्टँड करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे ते व्यवस्थित प्रॉपर रीड करायचं आहे, अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. ओके, तर तेव्हाच ॲन्सर द्यायचं. हे आपण एक फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलं आपण कॉम्प्रिहेन्शनच्या, आणि थोडे एक्झरसाइज क्वेश्चन्स पण पाहिले. आता आपण अजून यामध्ये थोडी प्रॅक्टिस करणार आहे. ओके, सो लेट्स मूव ऑन. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स. ओके, आता हे लेटर्स दिले आहे. ओके, हा एक वर्ड आहे पण हा मिनिंगफुल नाही आहे. आपल्याला त्याला काय करायचं आहे, फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड अँड सिलेक्ट द मिडल लेटर ऑफ धिस वर्ड. आता हा आहे ना, आता असे तुम्हाला कोणताही एक वर्ड देऊ शकता ते. ओके, त्याला आणि आपल्याला मिनिंगफुल बनवायचं आहे. असे लेटर्स देतील. ओके, आणि त्याला आपल्याला मिनिंगफुल वर्ड बनवायचं आहे. आता असं एक काही मॅजिक नाही आहे. ओके, मी ट्राय केलं ते चेक पण केलं, काही आपण काही असं ट्विक असेल किंवा काही. तर माझ्या असं लक्षात आलं की देअर इज नो मॅजिक ट्विक. ओके, दॅट वर्क्स फॉर एव्हरी जम्बल वर्ड्स. ओके, आपल्याला म्हणजे काय आहे ना, असं काही ट्विक नाही आहे. आपल्याला फक्त काय ऑप्शन आहे यावर, की बिल्ड अ स्ट्राँग व्होकॅब्युलरी. म्हणजे तुम्ही जेव्हा कंटिन्युअस रीडिंग करता ना, ओके, तेव्हा ते जे वर्ड असतात, ओके, ते आपल्या माइंडमध्ये जातात. ओके, आणि मग आपल्याला पुढे म्हणजे जसं रीडिंग जास्त प्रॅक्टिस असली ना, ते आपोआप आपल्याला समजून जातं, की याचा वर्ड काय असेल. ओके, so learning spot a common letters pattern and practice mainly jumble word question. प्रॅक्टिस करावीच लागेल याची. ओके, आणि यामध्ये रूल कसा आहे, व्हेन वी फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता याचं मिनिंगफुल वर्ड आपल्याला फॉर्म करायचं आहे, तर आपल्याला वी मस्ट यूज ऑल गिव्हन लेटर्स. हे जे गिव्हन लेटर्स आहे, ओके, 1 2 3 4 5 6 7 लेटर्स आहे, त्यांचा यूज करायचा आहे. वी कॅन नो लिव्ह एनी लेटर्स. आपण कोणतंही लेटर लिहू नाही, सोडू नाही शकत. आपल्याला पुन्हा हे जे 7 वर्ड लेटर्स आहे त्याचा एक मिनिंगफुल वर्ड बनवायचं आहे. ओके, एकही कमी जास्त करू शकत नाही आपण, हे लक्षात द्या. आणि काही मॅजिक नाही आहे, तुम्हाला व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करावी लागेल, रीडिंग वाढवावी लागेल, नवीन नवीन शब्द कानावर टाकावे लागतील तुम्हाला. म्हणजे जे माइंडमध्ये गेलं ना ऑटोमॅटिक, म्हणजे आपल्याला थोडी आयडिया येते की याचा वर्ड काय बनू शकतो. गॉट इट. तर हा जो वर्ड आहे हा आहे आपला ऑलिम्पिक. ऑलिम्पिक वर्ड आहे. आता ऑलिम्पिक वर्ड आहे हा 7 लेटर्स आहे. 1 2 3 4 5 6 7. ओके, तर आता काय सांगितलं आहे, मिडल लेटर ऑफ दिस वर्ड. आता हे पहा, 7 लेटर्स आहे. ओके, म्हणजे हे 3 6, आणि हा मिडलला जो येतो आहे तो काय आहे, एम. मिडल आपण कशाला म्हणतो, ओके, मिडल कशाला म्हणतो, याला. जो इकडे पण सेम आहे, इकडे पण सेम काउंट आहे, आणि त्याचा जो मिडलला येतो तो म्हणजे तो मिडल झाला आपला. ओके, तर ते इथे 3 लेटर्स आहे, इथे 3 लेटर्स आहे, आणि मिडलला कोणता आहे, एम. एम हा मिडलला आहे. ॲन्सर काय झालं, एम. गॉट इट. इन द सेंटेन्स सेकंड. आता केव्हाही सेंटेन्स दिलं असेल ना, तर आय वुड रिकमेंडेड यू की अगोदर आहे ना, आता सेंटेन्स केव्हाही ते आपल्याला इथून स्टार्ट, हे पहा, हे दिसतंय ना तुम्हाला, हे इथून स्टार्ट होतं, इथे एंड होतं. ओके, हे सेंटेन्स आपल्याला डबल कोटामध्ये किंवा सिंगल कोटमध्ये दिलं जातं. तर मी काय म्हणेल, सेंटेन्स पाहण्याच्या आधी आपल्याला काय विचारलं आहे ते अगोदर पाहून घ्यायचं. आता इथे काय आहे, हाऊ मेनी वर्ड्स इच ऑफ 7 लेटर्स आर देअर.
ओके. म्हणजे आता पूर्ण सेंटेन्स वाचायची गरज नाही आपल्याला इथे. जेव्हा गरज पडेल आपल्याला प्रश्नावरून समजून जाईल, की आपल्याला रीड करायची गरज आहे का? म्हणजे आपला टाईम पण वाचतो तिथे. ओके. सो हाऊ मेनी वर्ड्स ईच ऑफ 7 लेटर्स आर देअर? म्हणजे ह्या सेंटेन्समध्ये असे किती वर्ड्स आहे, की ते 7 लेटर्स आहे त्यामध्ये. ओके. की ते 7 लेटर्स आहे. आता तुम्ही पहा 7 आता फर्स्ट काय आहे स्टार्टेड. ओके. आता हे तर दोघांनी इट तर नाहीच आहे. 7 लेटर्सच पाहिजे आपल्याला. कमी नको, जास्त नको. आता स्टार्टेड 1, 2, 3 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 आहे. वेनिंगमध्ये पण 3, 3, 6, 7 आहे. हेविलीमध्ये पण 3, 3, 7 आहे. ओके. व्हेनमध्ये 4च आहे. यात तर नाहीच आहे. ऑफिसमध्ये 6 आहे. ओके. स्टेशनमध्ये, वॉकमध्ये पण 6 आहे. स्टेशनमध्ये आहे आपल्याला 7 आहे. ओके. कॅचमध्ये नाही आहे. हाऊसमध्ये नाही आहे. तर इथे समजून गेलं आपल्याला की 7 लेटर्सचे किती वर्ड आहे. 1 आहे स्टार्टेड, वेनिंग 2, हेविली 3 आणि स्टेशन 4. ओके. तर ॲन्सर काय झालं 4. ओके. 4 वर्ड्स असे आहे की त्याचे लेटर्स 7 आहे. गॉट इट? आता आपण सेंटेन्स रीड करण्यामध्ये त्याचं मीनिंग समजून घेण्यात काही अर्थ होता का इथे? कारण की इथे विचारलं काय आहे आपल्याला, की 7 लेटर्सचे किती वर्ड आहे? ओके. म्हणून अगोदर पाहून घ्यायचं की आपल्याला काय करायचं आहे. ओके. आता इथे पण सेंटेन्स दिला आहे ना, सिंगल कोटोमध्ये. हा इथे, इथे, इथे स्टार्ट होतो, इथे एंड होतो. ओके. हा सेंटेन्स आहे. तर आपण काय करायचं अगोदर, इन धिस लाईन हाऊ मेनी वर्ड्स मेड ऑफ 4 लेटर्स अँड 6 लेटर्स. आता आपण ह्या सेकंड क्वेश्चनमध्ये काय पाहिलं, की 7 लेटर्सचे किती वर्ड आहे? आता इथे काय सांगितलं, हाऊ मेनी वर्ड्स मेड ऑफ 4 लेटर्स. 4 लेटर्सचे किती आहे आणि 6 लेटर्सचे किती आहे? ते फाइंड आउट करायचे आहे. बरोबर. आता 4 लेटर्स म्हणजे काय? हॅव. तुम्ही पाहू शकता. हा 4 लेटर्स आहे. ओके. मेड हा 4 लेटर्स आहे. नाईस हा 4 लेटर्स आहे. 4 लेटर पाहिजे. कमी नाही, जास्त नाही. पूल हा 4 लेटर्स आहे. ओके. तर 4 लेटर्सचे किती झाले? किती वर्ड झाले? 4. आता अजून काय सांगितलं आहे? 6 लेटर्स. 6 लेटर्सचे कोणकोणते आहे? प्रिटी हा 6 लेटर्सचा आहे ना? 6 लेटर्स आहे. लिटल 6 लेटर्स आहे. ओके. अजून इनसाइड. इनसाइड हा 6 लेटर्स आहे. गार्डन हा 6 लेटर्स आहे. म्हणजे इनसाइड 1, 2, 3, 4. 6 लेटर्सचे पण किती झाले? 4. ॲन्सर काय झालं? 4 अँड 4. बरोबर समजलं? हे तर सिंपल आहे. काउंट करायचे आहे. आता इथे पण सेंटेन्स दिलं आहे एवढं. ओके. तर आपण अगोदर पाहूया काय विचारलं आहे. फॉर्म अ मीनिंगफुल प्रोव्हर्ब फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. आता प्रोव्हर्ब म्हणजे काय? डू यू नो व्हॉट इज दी प्रोव्हर्ब्स? प्रोव्हर्ब्स म्हणजे एक शॉर्ट सेंटेन्सेस असतात ते. ओके. त्याचे एक मिनिंगफुल किंवा एक पॉवरफुल मेसेज देतात ते. ओके. त्या सेंटेन्समध्ये सपोज आता नेक्स्ट आता हे काही प्रोव्हर्ब्स आहे. हे तुम्हाला म्हणजे माहिती पाहिजे. हे कॉमन प्रोव्हर्ब्स आहे. हॉनेस्टी इज अ बेस्ट पॉलिसी. म्हणजे तुमचं जे हॉनेस्टी आहे ते तुमची बेस्ट पॉलिसी आहे. ओके. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. म्हणजे तुम्ही जे प्रॅक्टिस करताय तिच्याने तुम्ही परफेक्ट बनता. ओके. हेच लहान सेंटेन्सेस आहे पण त्याचे मीनिंग खूप मोठे असतात. ओके. तर हे कॉमन प्रोव्हर्ब्स आहे. तुम्ही हे मी त्याकरताच दिलं आहे की तुम्ही रीड करू शकता. ओके. हे प्रोव्हर्ब्स. ओके. आता यात पण आहे. यात कोणता प्रोव्हर्ब झाला तुमचा? एम्प्टी व्हेसल मेक अ सच अ नॉईज. ओके. एम्प्टी व्हेसल मेक अ मच नॉईज. ओके. म्हणजे रिकामे भांडे खूप आवाज करतं. ओके. आता इथे मग इथे तेच आहे. फॉर्म अ मीनिंगफुल प्रोव्हर्ब्स. आता ॲन एम्प्टी व्हेसल मेक्स अ नॉईज. हा तुमचा हा काय झाला?
हा एक मिनिंगफुल प्रोव्हर्ब्स इथे तयार झाला. ओके. आता याला पण काही ट्विक नाही. याला तुम्हाला म्हणजे थोडं काही प्रोव्हर्ब्स जे कॉमन प्रोव्हर्ब्स आहे ते माहिती पाहिजे. ओके. आता हे झालं तुमचं की प्रोव्हर्ब्स फॉर्म केला आपण. आता त्यामध्ये काय सांगितलं आहे, मेक अ सीरीज ऑफ लेटर्स ॲट अ ऑड प्लेस. ऑड प्लेस. आता ऑड प्लेस आणि इव्हन प्लेस माहिती आहे का तुम्हाला? ऑड आणि इव्हन. ओके. आता आपल्याकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके. आता ऑड प्लेस स्टार्ट फ्रॉम 1. हा 1 पासून स्टार्ट होतो. ऑड प्लेस आणि एक आपल्याला स्किप करायचा असतो. आता हा इथून स्टार्ट झाला 1 पासून, याला आपण ऑड म्हणून स्किप करू. हा तुमचा झाला इव्हन. ओके. आता हा स्किप केल्यानंतर नेक्स्ट काय आहे? ऑड. हा आहे ऑड. 3 हा ऑड आहे. मग त्याच्या पुढचा स्किप करायचा आहे. 4 स्किप करायचा आहे. तो झाला इव्हन. मग 4 नंतर 5th हा ऑड आहे. ओके. हा झाला ऑड. आता ऑड नंतर एक इव्हन येतो. ओके. इव्हन नंतर एक ऑड येतो. म्हणजे केव्हाही पहा ऑड, इव्हन, ऑड, इव्हन, ऑड, इव्हन. ओके. स्टार्ट कुठून होतो? फर्स्टपासून. ऑड नंबर. इव्हन कुठून स्टार्ट होतो? 2 पासून. हे बघा, हे 2 पासून स्टार्ट झाला ना? कारण की फर्स्टपासून तो ऑड स्टार्ट होतो आणि मग ऑड, इव्हन, ऑड, इव्हन, ऑड, इव्हन असं सायकल असतं ते. समजलं ऑड इव्हन काय आहे? ओके. तर मग इथे तेच सांगितलं आहे की मेक अ सीरीज ऑफ लेटर ॲट ऑड प्लेसेस इन द सेंटेन्स. ओके. अँड विच लेटर ॲट द फोर्थ प्लेस फ्रॉम द लेफ्ट सीरीज. लेफ्टपासून कोणता हा फोर्थला येतो. ओके. आता अगोदर काय करायचं आहे, आपण ना मिनिंगफुल प्रोव्हर्ब्स राईट केलं. आता सेकंड काय सांगितलं, ऑड प्लेसेस. ऑड प्लेसेस म्हणजे आता हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता ऑड प्लेसेस म्हणजे 1. 1ला ए आहे. मग 3ला कोणता ई आहे. 5 ऑड आहे. पी आहे. 6 ऑड आहे. वाय आहे. आता आपल्याला लक्षात घ्या काय सांगितलं आहे, विच फोर्थ प्लेस. आपल्याला ऑडचा फोर्थ प्लेस लेफ्ट साईडने म्हणजे ह्या साईडने भेटलेला आहे. मग हे पूर्ण कळायची गरज आहे का आपल्याला एवढं ऑडमध्ये लिहून? लेफ्ट साईडने सांगितलं आहे ना. बरोबर, याच साईडने सांगितलं असतं तर आपण हे पूर्ण ऑड नंबर्स इथे लेटर्स राईट केले असते. ओके. म्हणजे टाईम पण वाचेल ना आपला तेवढा. काय दिलं आहे ते आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. ओके. आपल्याला काय सांगितलं, लेटर्स ऑड प्लेसेस. पण फोर्थ प्लेस फ्रॉम द लेफ्ट साईड. आता फ्रॉम लेफ्ट साईडने आपण इथून स्टार्ट करतो फ्रॉम लेफ्ट साईड. फोर्थ प्लेसला आपल्याला इथे समजून गेलं की वाय येतो. ॲन्सर झालं वाय. हे पाहायची गरजच नाही आहे काउंट करण्याची. गॉट इट? ओके. आता फिफ्थ क्वेश्चन काय, इन द वर्ड अमृतसर विच लेटर्स ऑकर ॲट द प्लेस दॅट करस्पॉन्ड टू द प्राईम नंबर. आता अगोदर प्राईम नंबर माहिती आहे का तुम्हाला काय असतात? हे पहा, मी काय करतोय ना, मला जसं वाटेल आता तो कन्सेप्ट मी क्लिअर करत जातोय. ओके. भलेही मी मल्टिपल 2-3 व्हिडिओ बनवेल एकाच टॉपिकचे, पण मी कन्सेप्ट क्लिअर करत जाईल. जिथे मला वाटलं ना, तिथे मी तुम्हाला कन्सेप्ट सांगेल आणि मला वाटलं की कुठे आपण टाईम वाचवू शकतो, कुठे जास्त भर द्यायला पाहिजे, मी ते तुम्हाला सांगेलच. आता प्राईम नंबर काय असतो? अ प्राईम नंबर इज अ नंबर दॅट हॅज ओन्ली 2 फॅक्टर्स. 2 फॅक्टर्स असतात. कोणता? फर्स्ट इज 1 अँड सेकंड द नंबर इज सेल्फ. तो स्वतःच नंबर आणि 1 हे 2 फॅक्टर्स असतात प्राईम नंबरमध्ये. ओके. इट कॅन नॉट डिव्हाइड एक्झॅक्टली बाय एनी अदर नंबर. दुसऱ्या नंबरने म्हणजे 1 आणि तो स्वतः इज सेल्फ नंबर. ह्या 2 व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या नंबरने त्याला डिव्हाइड होता कामा नये. ओके. आता मी हा चार्ट दिलाय पहा 2.
आता 1 ने डिव्हाईड होईल, 2 ने होतो. ओके, दुसऱ्याने होईल का नाही? मग हा काय झाला? प्राईम नंबर. 3, 1 आणि 3. ओके, प्राईम नंबर. 4, 1 आता हा 2 ने 4 म्हणजे 1 आणि 4 हा तर झाला, पण 2 ने पण डिव्हाईड होतोय. मग हा नॉट अ प्राईम नंबर. समजलं? आता 5 ला दुसऱ्या कोणत्या नंबरने डिव्हाईड करता येतं का? नाही. फक्त 1 आणि 5 म्हणजे हा प्राईम नंबर झाला. 6 ला 2 ने पण आपण डिव्हाईड करतो. 2 इंटू 3 6, 3 इंटू 2 3 ने पण 6 म्हणजे हा डिव्हाईड होतोय मल्टिपल मोर दॅन 2 नंबर्स. ओके, नॉट अ प्राईम नंबर. समजलं? हे 1 to 20 मधले प्राईम नंबर्स आहे. ओके. पण हे लक्षात ठेवण्यापेक्षा ते कसं कॅल्क्युलेट केलं ते इम्पॉर्टंट आहे. ओके, समजलं? इम्पॉर्टंट फॅक्ट काय आहे? 1 इज नॉट अ प्राईम नंबर. 1 हा प्राईम नंबर नाही आहे बिकॉज इट हॅज ओन्ली 1 फॅक्टर. आपल्याला काय किती लागतात? 2 फॅक्टर्स पाहिजे प्राईम नंबर करता. ओके, एक 1 पाहिजे आणि एक तो स्वतः नंबर पाहिजे इज सेल्फ. पण हा फक्त इथे 1 आहे, एकच फॅक्टर आहे. सो दॅट्स वाय 1 is not a prime number. 2 is the smallest prime number. 2 हा सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे. मग 2 पेक्षा मग 3 आहे, 5 आहे, 7 आहे, मोठे 2 पेक्षा. 2 is only even prime number. 2 हा एक असा ओन्ली इव्हन प्राईम नंबर. आपण पाहिलं ना ऑड इव्हन काय असता. तर 2 हा ओन्ली इव्हन प्राईम नंबर्स. ऑल अदर्स इव्हन नंबर्स आहे डिवायडेड बाय 2. ओके, 2 ने डिवाईड केलं जातं ना प्रत्येक इव्हन नंबर्सला, म्हणून ते प्राईम नंबर नसतात. पण 2 हा ओन्ली 1 इव्हन प्राईम नंबर आहे. ओके, लक्षात ठेवा. आता प्राईम नंबर फाइंड आउट करताना काय प्रश्न विचार घ्यायचे? तर कॅन नंबर बाय डिवाइड बाय 1? येस. 1 ने डिवाइड होतो, तर प्रत्येक नंबर होतो, तर येस. कॅन नंबर डिवाइडेड बाय इटसेल्फ? हा पण प्रत्येक होतो. ओके, स्वतःला डिवाइड करतो. नेक्स्ट काय मेन की कॅन इट बी डिवाइडेड बाय एनी अदर नंबर? कधी एनी अदर नंबरने डिवाइड होत असला तर तो नॉट अ प्राईम नंबर. ओके, नॉट अ प्राईम नंबर. गॉट इट? हे रूल आहे, लक्षात ठेवा हे. बरोबर समजलं? ओके, सो प्राईम नंबर समजलं? कारण की प्राईम नंबर माहितीच नसणार तर तुम्ही आन्सर कसं फाइंड आउट करणार ना याचं? ओके. तर ते अमृतसर आहे. विच लेटर्स ऑकर्स ॲट द प्लेस करस्पॉन्ड टू द प्राईम नंबर. आता आपण हे अमृतसर आहे, आपण याला हे किती लेटर्स आहे? 8 लेटर्स आहे. ओके, हे पहा. ओके. आता यामध्ये प्राईम नंबर कोणकोणता आहे? 2. कोणता आहे? 2ला कोणता लेटर आहे? एम. 3 हा पण प्राईम नंबर आहे. आर. ओके, एम आर. ओके, आता हे पहा. आता ऑप्शन पहा इथे हां. तुम्हाला 2 समजले एम आर. आता एम आर कोणत्या यामध्ये आहे? यामध्ये आहे का? नाही. एने स्टार्ट होतोय, पण आपला आहे का? नाही. इथे पण एने, हा पण गेला. एम आय आहे इथे. आय आहे का? नाही. आर आहे आपल्याकडे सेकंडला. ऑप्शन काय झाला? 4th. ॲन्सर काय झालं? 4th. 4th हे ॲन्सर आहे. पुढे काउंट करण्याची गरज आहे का आपल्याला? इथे जायची गरज आहे का? की कोणता प्राईम नंबर फाइंड आउट करायची, कोणता लेटर फाइंड आउट करण्याची गरज नाही आहे. कारण की आपल्याला इथेच समजून गेलं ना ॲन्सर काय आहे. बरोबर? इथे आपला टाईम पण वाचेल. गॉट इट? ओके. नेक्स्ट, इफ द लेटर्स ऑफ द वर्ड प्रोडक्टिव्ह हा एक लेटर्स आहे. आय विटर्न इन द रिव्हर्स ऑर्डर. याला रिव्हर्स ऑर्डरमध्ये असं विटर्न करायचं आहे. मी इथे विटर्न करून दिलं आहे तुम्हाला. ओके. हा रिव्हर्स ऑर्डरमध्ये विटर्न केला आहे. ओके, आणि मग काय दिलं आहे? विच लेटर विल ऑकर ॲट द थर्ड प्लेस फ्रॉम द राईट एंड. राईट एंड म्हणजे हा एंड झाला तुमचा. हा एंड राईट साईडने चालू करायचा आहे. ओके, आणि थर्ड प्लेसला कोणता आहे? ओके, थर्ड प्लेसला कोणता आहे? तुम्हीच सांगा आता. थर्ड प्लेसला कोणता आहे? 1, 2, 3. ओ हा थर्ड प्लेसला आहे का ओ? आहे. ॲन्सर काय झालं? ओ. सिंपल आहे. ओके, लेफ्ट आणि राईट साईड तुम्हाला माहिती आहे. तुमचे हात माहिती आहे तुम्हाला. राईट हँड कोणता, लेफ्ट हँड कोणता. ओके. आता
हे लेटर्स दिले आहे इन धिस सीरीज विच लेटर. इथे पण लेटर्स रीड करण्याचे म्हणजे टाईम वेस्ट नाही करायचा. अगोदर पाहायचं काय दिलेलं आहे. इन धिस सीरीज विच लेटर ऑकर्स मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स. ओके. आता इथे आहे ना, मी जस्ट एक ट्रिक कशी पाहिली. आता आपण प्रत्येक आता टी टी किती वेळेस आला आहे ते काउंट करणार आहे, बी किती वेळेस आला आहे ते काउंट करणार आहे, एल किती वेळेस ते नाही करत बसायचं. अगोदर ऑप्शन पहा. ऑप्शन काय दिले आपल्याला बी. ओके. मग बी किती वेळेस आला आहे 1 2 1 2 3 4 5. बी किती वेळेस आला आहे 5 टाइम्स. एल किती वेळेस आला आहे 1 2 3 4. ओके. एल हा 4 टाइम्स आला आहे. सी किती वेळेस आला आहे 1 2 3. सी हा 3 टाइम्स आला आहे. ओके. तर आता मला एक सांगा, विच लेटर ऑकर्स मॅक्झिमम नंबर कोणता? बी. 5 टाइम्स आला आहे ना, ॲन्सर बी. सिम्पल. ओके. प्रत्येक वर्ड केलं तर मग म्हणजे अर्थच नाही ना. टी काउंट करून काय फायदा आहे आपल्याला? इथे टी ऑप्शनच दिलं नाही आहे. मग टी काउंट करून काही फायदा आहे का? नाही. जे ऑप्शन दिले त्यांना काउंट करायचं डायरेक्ट. ओके. नेक्स्ट इज, आता हे हे काय दिलं आहे? लेटर्स दिले आहे आणि त्या लेटर्समध्ये काय सांगितलं आहे? विच लेटर्स डू ऑकर 12 टाइम्स अँड 5 टाइम्स रिस्पेक्टिव्हली. ओके. आता कोणते लेटर्स हे 12 टाइम्स आलं आहे आणि 5 टाइम्स आलं आहे. आता इथे पण एक ऑप्शन पहा. प्रत्येक लेटर काउंट करायची गरज नाही. ओके. प्रत्येक लेटर्स काउंट करत बसलो आणि ते ऑप्शनमध्ये नाही आहे, तर त्याचा काही फायदा आहे का काउंट करून आपल्याला? नाही. ओके. आता कोणतं आहे आता एन आणि आर. एन किती वेळेस आलं आहे ते काउंट करा. एन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 टाइम्स एन आला आहे. ओके. म्हणजे आपल्याला इथे समजा 20 टाइम्स काय एन आहे. ओके. आता आय आहे का 1 2 3 4. ओके. 4 टाइम्स आहे. आपल्याला 5 टाइम्स पाहिजे. एक तर 12 टाइम्स आपल्याला समजून गेला एन आहे. ओके. आता आय तर नाही आहे म्हणजे हा आपण ई काउंट करायचंच नाही. ओके. हे ऑप्शन ॲन्सर नसणारच. आता इथे ई पण नाही आहे म्हणजे एन आहे. ओके. म्हणजे आता इथे काय आहे? एन आणि ई दोघं आहे. ओके. ई काउंट मग इथे ई काउंट करायचा. ई 1 2 3 4 5. 5 टाइम्स ई आलेला आहे. ओके. म्हणजे एन 12 टाइम्स आहे, ई 5 टाइम्स आहे आणि आपल्याला तेच फाइंड आउट करायचं आहे. 20 टाइम्स आणि 5 टाइम्स कोणते लेटर्स आहे? तर एन आणि ई. गॉट इट? समजलं? ओके. हे वर्ब्स तुम्ही रीड करून घ्या, नोट डाऊन करू शकता. हे प्राईम नंबरचं हे लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट इज काय दिलं आहे? आता इन द वर्ड सुपरमॅन, हा सुपरमॅन आहे. तर सुपरमॅनमध्ये काय सांगितलं आहे की विच इज द लेटर ॲट थर्ड प्लेस. थर्ड प्लेसला कोणता लेटर आहे? ओके. टू द राईट ऑफ ई. ओके. आता इथे सुपरमॅन आहे. ओके. ओके. सुपरमॅन. ओके. काय सांगितलं आहे? विच द लेटर द थर्ड प्लेस. ओके. थर्ड प्लेसला आहे आणि कोणाच्या राईट ऑफ द लेटर ई. ओके. ई कुठे आहे आपला? हा आहे. ओके. हा ई आहे ना, त्याच्या राईटला म्हणजे ह्या डायरेक्शनला जायचं आहे. ओके. थर्ड प्लेसला कोणता आहे? 1 2 3. ए हा थर्ड प्लेसला आहे. ॲन्सर काय झालं? ए. गॉट इट? ॲन्सर काय झालं? ए. समजलं कसं कॅल्क्युलेट केलं? ओके. ओके. 10th क्वेश्चन घेऊया. हा लास्ट घेऊया आणि बाकीचे आपण आहे ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. बरोबर? ऑलरेडी मीन्स 30 मिनिट होऊन जातील.
आपण कन्सेप्ट क्लिअर कळतोय ना म्हणून टाईम लागतोय थोड्या व्हिडिओला. ओके. बाकी होऊ द्या, टाईम होऊ द्या. पण तुम्हाला ॲटलीस्ट कन्सेप्ट समजले ना, तर लाँग टर्मला तुम्हाला फायदा आहे त्याचा. ओके. आता इथे पण सेंटेन्स दिलाय. सेंटेन्स वगैरे नाही पाहिजे. काय विचारलंय ते पाहायचं. इन व्हिच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन करेक्ट मीनिंग ऑफ द ग्रुप? ग्रुप ऑफ वर्ड. आता इथे या सेंटेन्समध्ये ग्रुप ऑफ वर्ड दिले. त्याचा करेक्ट मीनिंग काय होतो? आता हे तुम्ही पहा. ऑप्शन पहा इथे अगोदर. गेट टुगेदर याचा मीनिंग फोटोग्राफ. आता तुम्हीच सांगा. गेट टुगेदर म्हणजे काय? आता गेट टुगेदर हा इथे दिला आहे. या सेंटेन्समध्ये दिला आहे डी नंबरच्या. इट वॉज अबाउट गेट टुगेदर ऑफ द ओल्ड क्लासमेट. म्हणजे जुने क्लासमेटचं गेट टुगेदर. तुमचं पण गेट टुगेदर माहिती आहे ना, तुम्ही एकत्र येता, मीटिंग करता, त्याला गेट टुगेदर म्हणता. आता गेट टुगेदरचं मिनिंग फोटोग्राफ होतं का? तुम्हीच सांगा. नाही होत. आणि आपल्याला इथे काय करायचं आहे? डज नॉट ॲपियर द करेक्ट मिनिंग. ज्याचा करेक्ट मिनिंग नाही आहे त्यालाच आपल्याला चूज करायचं आहे. तर हा वन गेट टुगेदर फोटोग्राफ हे चुकीचं आहे. म्हणजे हा ॲन्सर झाला आपला. कारण की डज नॉट ॲपियर द करेक्ट करेक्ट नाही आहे. बरोबर. आणि तुम्ही चेक करू शकता की गेट थ्रू म्हणजे पास याचं मिनिंग बरोबर आहे. गेट आउट म्हणजे रिमूव्ह, गेट आउट हो इथून. गॉट ॲट म्हणजे अटॅक. हे टुगेदर, ग्रुप टुगेदर, काही वर्ड टुगेदरली येतात आणि त्याचा एक मिनिंग बनतो. ओके. आता गेट टुगेदर हा टुगेदर म्हणजे ग्रुपने आलाय, पण त्याचा मिनिंग फोटोग्राफ आहे का? नाही. म्हणून ॲन्सर काय झालं? हे. ओके. गॉट इट? लर्नर्स समजलं तुम्हाला? हे प्रश्न आहे अजून. अजून आपल्याला 20 क्वेश्चन्स घ्यायचे आहे 30 पर्यंत. मग त्याच्यानंतर आपण नंबर सीरीज स्टार्ट करू. ओके. तर मी अजून 2 व्हिडिओ बनवेल. मी इन डेप्थ एक्सप्लेन करतोय म्हणून टाईम लागतोय. प्लीज अंडरस्टँड. ओके. सो थँक यू लर्नर्स. Keep learning, and if you like this video, if you understand the concept, and if you like my way of teaching, so you can like, share and subscribe my channel. Got it? So see you in the next video. Thank you.